आज जेवणामध्ये भाजी आणि भाकरी करणार म्हटल्यानंतर मुलं लगेच म्हणाली, आई मी फक्त भात खाणार आहे। मग ठरवलं आज तुम्हाला भाजी आणि भाकरी खायला लावेनच, पण वेगळ्या पद्धतीने। मग ज्वारीच्या पिठामध्ये भाजी घालून असं झटपट होणारं खमंग आणि अगदी पौष्टिक असं हे थालीपीठ बनवलं। मुलांना हे ज्वारीच्या पिठाचं आहे हे कळलं सुद्धा नाही आणि हे थालीपीठ मुलांनी अगदी आवडीनं आणि मागून मागून खाल्ले। तर असं हे पौष्टिक झटपट ज्वारीचं थालीपीठ कसं बनवायचं ते बघूयात। तर इथे मी 2 वाटी हे ज्वारीचं पीठ घेते। भाजी भाकरी करायची तयारी मी आधीच केली होती। मग आमच्यासाठी भाजी भाकरी करायची आणि मुलांसाठी हे थालीपीठ करायचं असं ठरवलं। भाकरी करणार म्हटल्यानंतर हा ठेचा मी आधीच बनवून ठेवला होता। 1 चमचाभर ठेचा घातला। तर याच्याऐवजी तुम्ही 2 ते 3 हिरव्या मिरच्या, लसणाच्या 3-4 पाकळ्या आणि थोडंसं जिरं मिक्सरला फिरवून यामध्ये घालू शकताय किंवा ठेचून घालू शकताय। 1 छोटा चमचा हळद घातली, पाव चमचा याच्यामध्ये हिंग घालायचं आहे। हिंगाचा अगदी खमंग स्वाद या थालीपीठामध्ये लागतो। आणि आता याच्यामध्ये 1 चमचाभर तीळ घातलेली आहे। यामध्ये आता तिखट घालते, 1 चमचाभर तिखट घातलेला आहे, घरचं मसाला तिखट, चवीनुसार मीठ घातलेलं आहे। हे थालीपीठ मी मुलांसाठी करते त्यामुळे ठेचा आणि तिखट थोडंसं कमी घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वाढवू शकता। आता याच्यामध्ये पालक घातलेला आहे, जो मी भाजी करण्यासाठी आधी चिरून ठेवला होता। थोडासा पालक बारीक चिरून घातलेला आहे। 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे, थोडीशी कोथिंबीर चिरून घातलेली आहे आणि इथे मी काकडीचा कीस घातलेला आहे, 1 छोटी वाटी काकडीचा कीस घातलेला आहे। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुमच्याकडे याच्यापेक्षा जास्त जर भाज्या असतील, गाजर, कोबी, बीट किंवा पालेभाज्यांमध्ये कांद्याची पात आणि मेथी हे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये निवडून बारीक चिरून किंवा खिसून घालू शकता। घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स केलं आणि आता थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। या थालीपीठामध्ये काकडी घातलेली आहे, त्याचं पाणी सुटतं, त्यामुळे पीठ काकडीच्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतरच गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाकून असा घट्टसर गोळा भिजवायचा आहे, नाहीतर मग हा गोळा अगदीच सैलसर होईल। तर हा गोळा तयार झालेला आहे आणि आता हा खूप जास्त वेळ भिजवायची गरज नाही आहे। या थालीपीठासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी मी करणार आहे, ती चटणी करेपर्यंतच हे पीठ मी भिजवण्यासाठी ठेवणार आहे। तर इथे मी हलक्याशा तेलावरती 1 छोटी वाटी शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत। यासोबतच इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा जिरे, पाव चमचा मीठ घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता ही शेंगदाण्याची चटणी मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। तुम्ही हवं तर खलबत्त्यामध्ये ही चटणी कुटून घेतला तरी चालू शकतं। ही चटणी सोलापुरी चटणीसारखी थोडीशी ओलसर हवी असेल तर ही चटणी वाटताना थोडंसं तेल वापरायचं आहे। या चटणीला ओलसरपणा येण्यासाठी इथे मी लसूण आणि कोथिंबीर वापरलेली आहे, त्यामुळे तेलाचा जास्त वापर केलेला नाही आहे, कारण शेंगदाणे सुद्धा मी हलक्याशा तेलावरतीच परतून घेतले होते। तर ही चटणी मी मिक्सरला फिरवून घेतली। चटणी अगदी बारीक करायची नाही आहे, थोडीशी जाडसर ठेवायची आहे किंवा अशी दाणेदार चटणी असायला हवी। पण ही चटणी जर खलबत्त्यामध्ये कुटून घेतली तर जास्त चवीला लागते आणि जास्तीचं तेल न घालता सुद्धा छान ओलसर चटणी तयार होते। आता थालीपीठ थापण्यासाठी 1 रुमाल चौकोन आकारामध्ये घडी करून भिजवून छान पिळून घेतला आणि आता तयार केलेला पिठाचा असा एक गोळा बनवून घेतला। थालीपीठ थापताना खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित सरकलं जावं यासाठी रुमाल पुन्हा एकदा थोडासा ओलसर करून घ्यायचा आणि हा तयार केलेला गोळा यावरती ठेवून अशा पद्धतीने हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। हे थालीपीठ थापत असताना अधूनमधून पाण्याचा हात लावायचा आहे आणि हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। तर हे थालीपीठ अगदी पातळ किंवा खूप जाडसर नाही करायचं, मध्यम जाडीचं किंवा हलकंसं जाडसर असं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। अशा या हलक्याशा जाडीचं थापलेलं थालीपीठ अगदी खुसखुशीत तयार होतं। तर इथे असं हे थालीपीठ थापून झालेलं आहे। तर असं हे अगदी हलकंसं जाडसर थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे। याच्यावरून थोडीशी तीळ लावायची आहे। तीळ टाकल्यानंतर असं थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे थालीपीठाला तीळ व्यवस्थित चिटकलं जातं। खमंग खरपूस असं हे तीळ थालीपीठासोबत भाजलं जातं आणि थालीपीठ खाताना हे तीळ दाताखाली आले की खूप सुंदर याची चव लागते। आता थालीपीठाला असे होल करायचे, म्हणजे तेल घातलं की छान आतपर्यंत ते तेल मुरतं आणि छान खमंग खरपूस थालीपीठ भाजलं जातं। जाडसर थालीपीठ जरी तुम्ही थापून घेतला तरी ते आतपर्यंत मस्त भाजलं जातं, त्यामुळे असे होल करायचे। आणि आता हे थालीपीठ आपण भाजून घेणार आहोत। तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता। मध्यम तापलेल्या तव्यावरती मध्यम गॅसवरती हे थालीपीठ भाजायचं आहे।
थालीपीठ असं तव्यावरती घातल्यानंतर कडेने आणि हे जे आपण होल केलेले आहेत याच्यामध्ये तेल सोडायचं आहे, म्हणजे खालच्या बाजूने हे थालीपीठ अगदी खमंग असं भाजलं जातं। आता या पद्धतीने केलेलं हे थालीपीठ अगदी खमंग खरपूस आणि मस्त खुसखुशीत तयार होतं। पण हे थालीपीठ जर तुम्ही वयस्कर लोकांसाठी करत असाल आणि मौसूद थालीपीठ तुम्हाला जर बनवायचं असेल तर तेल लावून झाल्यानंतर या थालीपीठाला वरच्या बाजूने थोडंसं पाणी लावायचं, म्हणजे आपण भाकरीला जसं पाणी लावतो त्या पद्धतीने पाणी लावायचं, किंवा वरच्या बाजूने पाण्याचा शिंतोडा दिला तरी चालेल। पाणी लावल्यानंतर किंवा पाण्याचा शिंतोडा दिल्यानंतर हे थालीपीठ झाकून ठेवायचं आणि मिनिटभरानंतर झाकण काढून थालीपीठ पलटवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी मस्त खमंग असं थालीपीठ छान भाजून घ्यायचं। थालीपीठ भाजताना तेल, तूप, लोणी, बटर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काहीही लावू शकताय। तर इथे तुम्हाला तेल जर जास्त वापरायचं नसेल तर अगदी हलक्याशा तेलावरती तुम्ही असं हे खमंग खरपूस थालीपीठ भाजून घेऊ शकता, किंवा तेल अजिबात न टाकता सुद्धा हे थालीपीठ अगदी छान असं भाजून तयार होतं। वरून तुम्ही लोणी किंवा बटर किंवा तूप सुद्धा लावू शकताय आणि थालीपीठ सर्व करू शकताय। तर तयार केलेलं गरम गरम थालीपीठ मी मुलांना सर्व केलं आणि लगेचच दुसरं थालीपीठ थापायला घेतलं। हे दुसरं थालीपीठ थापून होतंय तोपर्यंत मुलांचा आवाज आला, आई झालं का दुसरं तयार? इतक्या पटकन थालीपीठ फस्त झालं होतं। भाजी भाकरी नको म्हणणाऱ्या मुलांसाठी त्याच साहित्याचा वापर करून असं हे थालीपीठ मी बनवून दिलं होतं आणि जास्त खाणार नाहीत यामुळे मी हे पीठ सुद्धा कमी तयार केलं होतं। तर हे तयार केलेलं सगळं पीठ संपलं, पुन्हा एकदा हे पीठ मला तयार करावं लागलं आणि मुलांना असं हे गरम गरम थालीपीठ मी बनवून दिलं। मुलांनी अगदी आवडीनं पोटभर आणि अगदी मागून मागून हे थालीपीठ खाल्लं आणि उद्या पुन्हा कर असं सुद्धा सांगितलं। तर इथे खमंग खरपूस असं हे ज्वारीचं थालीपीठ तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा, अगदी छान झटपट असं हे थालीपीठ बनवून तयार होतं। थालीपीठाची भाजणी न वापरता, सगळ्या प्रकारचे मिक्सअप पीठं न वापरता फक्त ज्वारीच्या पिठाचा वापर करून असं हे खमंग खरपूस थालीपीठ तयार झालेलं आहे। खायला अगदी चविष्ट लागतं। हे थालीपीठ अजिबात वातड होत नाही, अगदी मऊ लुसलुशीत मस्त खुसखुशीत असं हे थालीपीठ बनवून तयार होतं। हे थालीपीठ तुम्ही लोणी, दही, शेंगदाण्याची चटणी किंवा कोणत्याही प्रकारची कडधान्याची उसळ असेल त्याच्यासोबत अतिशय सुंदर लागतं। लोणचं सुद्धा तुम्ही याच्यासोबत खाऊ शकता। हे थालीपीठ रात्री बनवल्यानंतर एखाद दुसरं शिल्लक राहिलं तर दुसऱ्या दिवशी मी चहासोबत खाते, अतिशय सुंदर असं हे थालीपीठ लागतं। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा हे झटपट होणारं थालीपीठ बनवून बघा आणि मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या भाज्या या थालीपीठामध्ये घालून तुम्ही मुलांना हे खायला देऊ शकताय। हे थालीपीठ अगदी मऊ लुसलुशीत मस्त खुसखुशीत झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय। असं हे अगदी लुसलुशीत आणि अगदी झटपट होणारं अगदी पौष्टिक ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ या पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।